गढूळ पाणी प्यायचा, परत गढूळ पाणी पिऊन काही आजार पण वाढत आहे. शेवटी गरीब माणसा पैसे पण नसतात दवाखान्यात नाही आलं. शिक्षण पण मग कधी जाते तर कधी नाही जाते, मग विहिरीवर पोरांना ठेवायला लागतं पाणी भरायसाठी. प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करतंय आणि प्रशासन तर येतच नाही बघायला आणि सरकारचे कोणी माणसं येत नाही. एकदा दोनदा आम्ही प्रेमाने त्यांना सांगतोय तर आमची परिस्थिती काय आहे आणि त्याच्यानंतर पण जर मुंबई महानगरपालिकेला जर त्याची जाग येत नसेल, आम्ही सर्वांच्या वतीने या मुंबई महानगरपालिकेचा पाणी सर्व मिळून थांबू. तानसा, भातसा, वैतरणा धरणांचं ते गाव मुंबईला रात्रंदिवस पाणी पुरवठा करणारं पण स्वतःच तहानलेलं गाव. मुंबई व ठाण्यातून हातभर अंतरावर असलेला शहापूर तालुका आजही तहानलेला आहे. शहापूर तालुक्यामध्ये 400 गावं आहेत, त्यामध्ये जवळपास 125 गावं पाणी टंचाईपासून त्रस्त आहेत. शहापूर गावामध्ये तानसा, भातसा, वैतरणासारखी मोठी धरणं आहेत आणि ही धरणं मुंबईकर व ठाणेकरांची तहान भागवत आहेत. मात्र शहापूर आजही तहानलेलं आहे. ही मोठी शोकांतिका आहे आणि ह्याचाच आढावा घेण्यासाठी झी मीडियाची टीम आज शहापूर तालुक्यात आली आहे. शहापूर आदिवासी बहुल तालुका. निसर्ग संपन्न शहापूरला वर्षानुवर्ष पाणी टंचाईचं ग्रहण लागलंय आणि दिवसेंदिवस ते अधिकच गडद होत चाललंय. भातसा, तानसा आणि वैतरणा धरणांमधून दररोज 2960 दशलक्ष लिटर एवढा पाणी पुरवठा मुंबई महानगरीला होतो. पण जिथेही धरणं आहेत त्या शहापूर तालुक्यामधली गावं आजही तहानलेलीच आहेत. पाणी टंचाई दूर करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय, पण आज तागायत पाणी टंचाईवर उपाय काही सापडलेला नाही. प्रशासनाकडून पाहिजे तशी दखल इथल्या पाणी प्रश्नाची घेतली गेली नाही. त्यामुळे धरण असूनही तहानलेला तालुका अशी व्यथा या आदिवासींची आहे. जे पाणी आपण स्नानासाठी, धुण्या भांड्यांसाठीही वापरणार नाही असं पाणी रोडाचा पाड्याच्या गावकऱ्यांना प्यायला वापरावं लागतंय. प्रेक्षक हो, कदाचित तुम्हाला हे खोटं वाटेल, पण तुम्हीच पहा हे ग्रामस्थ कसे खड्ड्यातून पाणी भरतात. छोट्या भांड्यानं ओंजळीनंच पाणी भरावं लागतं. करणार तरी काय, त्यांच्यासमोर दुसरा पर्यायच नाही. इथेच या गावकऱ्यांचा संघर्ष संपत नाही. आधी पाणी शोधायचं, कसं बसं ते मिळालंच तर ते अशा खडतर पायवाटेवरून घेऊन यायचं. हा एका दिवसाचा नाही तर गावकऱ्यांचा वर्षानुवर्षाचा संघर्ष आहे. 1-1.5 तास एक दुडीला लागतो. टाइम पण होतो, घरी 1-1.5 किलोमीटर जावं लागतं. आणि लहान मुलं पण शाळेत जात नाही, ते पण पाण्याला आम्ही मागे घेऊन येतो. पाणी मिळत होतं गावात? पाणी गावात मिळत नाही. खड्डे खणलेले त्याच्यानं थोडं भरायला लागतं. 100 ते 125 अशी गावपाडे आहेत का त्यांची ही परिस्थिती आता जी दाखवली तुम्हाला का याच पद्धतीने पाणी घेत आहेत आणि अक्षरशः 2 ते 3, 4 किलोमीटरवर धरणाचं पाणी दिसतो यांना, परंतु घेऊ नाही शकत. आणि ही धरणं शहापूर तालुक्यात 3 धरणं आहेत, त्याचा पूर्ण पाणी मुंबई शहराला जातो. त्यातला 1 दिवसाचा पाणी जरी त्या शहापूर तालुक्यातून त्या मुंबई शहरातला दिला आम्हाला तर आम्हाला पूर्ण तालुक्याला तो पाणी पुरू शकतो. लोकांना दिवसभर 1-1.5 किलोमीटर पायी चालत यावं लागतं. लहान शाळेतली मुलं ती पण येऊन बसतात इथं आणि घरी एक म्हातारी बाई असते ती स्वयंपाक करते आणि पुरुष माणसं आहेत ते येतात दिवसभर, त्यांच्या बरोबरच राहतात आणि आम्ही पण येतो स्वतः पाणी भरतो. पूर्ण वेळ पाण्यात जातो. हो, पाण्यात जातो. मुलांचं शिक्षण पण होत नाही, त्याच्यामुळे काहीच नाही. वारलीपाड्याच्या ग्रामस्थांचं जीवनही केवळ पाण्याभोवतीच फिरतं. वयोवृद्ध माणसं घर सांभाळतात आणि घरातली मंडळी पाण्याच्या शोधात मैलोन मैल पायपीट करतात. यातून शाळकरी मुलंही चुकलेली नाहीत. शाळा बुडवून मुलांना नाईलाजास्तव पाण्याच्या शोधात भटकावं लागतं. मुलांना शिकायचंय पण पाणीच नाही मिळालं तर जगायचं कसं असा प्रश्न या मुलांना सतावतोय. आम्हाला मोठं होऊन अधिकारी होऊन गावाचा पाण्यासाठीचा वनवास संपवायचा आहे. पाणी भरत असतो दिवसभर? हो, आम्ही शाळेत न जाता आम्ही पाणी भरतो. दिवस पाणी भरतो. हो. शाळेत शिकायचं, मोठं व्हायचं?
हो. काय बनायचंय? कलेक्टर. इकडे पाण्याची खूप टंचाई आहे. पाण्यामुळे शाळेत अर्धे मुलं जात नाही. हो. मुलांना शिकायचंय? शिकायचंय. मोठं व्हायचं, शिकायचंय. हो. काय काय व्हायचं मुलांना घेतल्या? तुम्हाला काय व्हायचंय? मला पोलीस व्हायचंय. जगायचं तर पाणी गरजेचं आणि पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट. पण या पायपिटीचा शरीरावर काय परिणाम होतोय याचा विचार करण्यासाठी कुणाकडेही वेळ नाहीये. कारण विचार फक्त त्याचाच. वारली पाड्यावरच्या 3-4 किलोमीटरची पायपीट करून या महिला डोक्यावरून असं पाणी वाहतात. पण सततच्या या कृतीमुळे त्यांच्या डोक्यावरचे केस विरळ होत आहेत. कमी वयातच महिलांना केस गळतीला सामोरं जावं लागतंय. तर दुसरीकडे मुलांमध्ये डोकं दुखण्याचं प्रमाण वाढलंय. दिवसभर फक्त पाणी आणि पाणीच भरायचं, कारण की गावामध्ये पाणीच नाही. त्यामुळे पहिले पाणी शोधायचं, शोधल्यानंतर 3 ते 4 किलोमीटर ते पाणी घेऊन ते पाणी घरी यायचं. असाच दिनक्रम ठाण्यातील शहापूर भागातील महिलांचा आहे आणि त्याचा परिणाम हा वेगळा होत चाललेला आहे. त्यांच्यावरती तुम्ही बघू शकता, ह्या सर्व महिला आपल्या डोक्यावरती हंडे घेऊन पाणी घेऊन जात आहेत. पण त्यामुळे त्यांच्या महिलांच्या डोक्यावरची जी केस आहेत ते जाऊ लागले आहेत. एकंदरीतच अशा अनेक महिला ह्या शहापूर भागामध्ये आहेत ज्यांच्या डोक्याची केस गेलेली आहेत आणि त्याचं मूळ कारण फक्त एवढंच आहे की अनेक वर्षापासून ह्या डोक्यावर त्या 3 ते 4 अंडे ठेवून पाणी घेऊन जात आहेत. दूरपर्यंत जवळपास 3 ते 4 किलोमीटर लांबून हे पाणी आणतात आणि त्यामुळे ही केस त्यांच्या डोक्याची केस जात आहेत. अशा अनेक महिला शहापूर गावामध्ये आहेत, अनेक गावांमध्ये आहेत आणि त्याचं मूळ कारण हेच आहे का डोक्यावरची जी केस आहेत ती त्यांची जात आहेत. आपल्यावर काही महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशामुळे केस जात आहेत. डोक्यावर अंडा घेऊन जाण्यासाठी मग केस जातात. आम्ही लय डोकं दुखते, किती बी त्रास काढायचा. आमच्या कमी वयातच आमची केस डोक्यावर अंडा घेऊन गेली. पाणी भरून घेऊन आमच्या डोक्यावरला केस गेले. किती पाणी भरायचं. लई वर्ष झाली माझ्याला. आता माझी ही पिढी जाय आले. पाणी भरून माझ्या डोक्याचं केस गेले. पोरांची शाळा जाते. या महिला वर्ग होत्या, यांनी सांगितलेलं आहे एकंदरीतच का ह्यांची जी केस गेलेली आहेत किंवा केस गळती झालेली आहे ती फक्त या पाण्यामध्ये झालेली आहे. कारण पाणी आणायला लांबून जावं लागतं आणि तिथून ते डोक्यात हंडी कशी घेऊन पाणी आणत असतात. एकंदरीतच हा परिणाम ह्यांच्या शरीरावर दिसत आहे. ह्या परिणामामुळे ह्यांच्या शरीरावर परिणाम झाल्यामुळे अनेक गावामध्ये मुलींची लग्न होत नाही. सर्वात मोठी समस्या ही बनत चाललेली आहे ती आणि त्या समस्येचं मूळ कारण आहे पाणी. ज्यांना पाणी वेळेवर मिळालं या सर्व समस्या मिटणार आहे, त्या समस्या दूर होणार आहेत. यासाठी प्रशासनाने पुढे येऊन यांना मदतीचा हात दिला पाहिजे, यांना पाणी दिलं पाहिजे. पाण्याचा टँकर आला, पळा पळा पळा. गावात 8-10 दिवसांनी पाण्याचा टँकर आला की गावकऱ्यांची अशी झुंबड उडते. प्रत्येकाचं ध्येय एकच, पाणी आणि फक्त पाणी. वाळवंटात पाण्याचा झरा दिसावा अशीच काहीशी स्थिती या गावकऱ्यांची दिसून येते. ह्या पूर्ण विहिरीवरती आणि पूर्ण त्या पाण्या टँकरवरती ही लोक अवलंबून असतात आणि पाण्या टँकर जर आला नाही तर ह्यांना मग लांबून पाणी आणायला लागतं आणि मग पाण्याचे हाल होतात. तुम्ही बघू शकता पूर्ण गाव इथे पाणी भरण्यासाठी आलेलं आहे. लहान मुलं असो, वयोवृद्ध माणसं असो, महिला वर्ग असो किंवा पुरुष वर्ग असो, प्रत्येक जण इथे पाणी भरण्यात येत असतो. आपल्यावर काही महिला वर्ग आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या काही किती त्रास होतो पाण्याचा. आम्हाला पाण्याची खूप टंचाई आहे. पाणी आणण्यासाठी आम्हाला 3 ते 4 किलोमीटर धावावं लागतं आणि पाणी म्हणजे आमचं टँकरवरतीच अवलंबून असतं. टँकर आल्याशिवाय आम्हाला दुसरं पाणी कुठेही नाही. आम्हाला पाण्याला खूप लांब जावं लागतं कारण तिकडनं जास्त भांडी सुद्धा पण आणता येत नाही. आम्हाला फक्त टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं आणि टँकर पण जास्त येत पण नाही. एक 2-2 आठवडा आम्हाला त्याच्यावरच अवलंबून राहावं लागतं. पाणी नसल्यानं असंख्य समस्या शहापूर तालुक्यासमोर आ वासून उभ्या आहेत. त्यात आता आणखी एका समस्येची भर पडतीये. ती समस्या आहे विवाहाची. मुलगा शिदवाडी गावाचा आणि शहापूर तालुक्याचा आहे असं म्हटलं तर मुलीकडचे नातं मुरडतात. कारण शहापूरमध्ये दिवस रात्र गावाचा आणि त्यातही खास करून महिलांना 3-4 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतं. याच कारणामुळे कुणी आपली मुलगी द्यायला तयार होत नाही. आमच्या इथे काही वयस्कर मुलं झालेले आहेत, त्यांचं लग्न झालेलं नाही. याचं कारण आमच्याकडे खूपच पाण्याची टंचाई आहे आणि हे पाण्याची टंचाई पाहून काही सोयरी मुली देती नाही. पाणीच नसल्यामुळे कोणी मुली द्यायला तयार होत नाही आणि मुली पण राजी होत नाही का खूपच त्रास होते पाण्यामुळे. आम्हाला रात्रंदिवस पाण्यासाठी राखत बसावं लागते म्हणून मुली कोणी देत नाही. पाणी नसल्या कारणाने
कोणी जर सोयीनाथ जोडवायला गेले तर ते सोयरीक देत नाहीत. पाणीच नाही म्हणून काय करणार तिकडे. 15-15 दिवसांनी टँकर येतोय. 15 दिवसांनी टँकर आल्यानंतर 15 दिवसात पाणीच राहत नाही. लोकांची खूप मोठी बेकार परिस्थिती निर्माण झाली. किती दिवसापासून लग्न झालं गेले? 1-2 वर्ष? 2 वर्षापासून लग्नच तिकडे जुगत नाही. माळरानवाडीमधलं रेरे कुटुंबही गेली अनेक वर्ष पाणी टंचाईचा सामना करत आहे. घरात लहान लहान मुलं सोडून फक्त पाण्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करावा लागतोय. याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतोय. पाण्याच्या टंचाईमुळे माझे मिस्टरांना सुद्धा 2 पैसा कमवायला जाता येत नाही आणि पाणी खूप दुरून आणावं लागतं. म्हणून आम्ही दोघंही उन्हातान्हात पाणी आणायला जातो. आता पाणी जर भरत राहिलं तर पैसा कसा कमवायचा? काही मुलं शाळेत आहेत, त्यांच्या शिक्षणावरही परिणाम होतो. त्यांना काही शिक्षण पुढचं घेता येत नाही. दिवसभर रात्रभर पाणी भरतो. डोळ्याला झोप नाही, पाणी नाही. शहापूर तालुक्यात सगळ्यात धक्कादायक प्रकार समोर आलाय तो कापूरमाळ गावात. कापूरमाळ गावात 7 किलोमीटरपर्यंत कुठेही पाणी मिळत नाही. त्यात दुष्काळात 13वा महिना म्हणजे रस्ताच नसल्यानं गावकऱ्यांना पायपीट 5वी लाच पुजलेली. नाही म्हणाला एक छोटासा झरा लक्ष वेधून घेतो, पण जसजसं आपण जवळ जाऊ तसतसा दुष्काळाची दाहकता लक्षात येते. ग्रामस्थांना असं प्राण्यांसारखं पाणी प्यावं लागतं आणि पुढे हा झरा जिथे जाऊन मिळतो तिथे प्राणी तृष्णा भागवतात. शहापूरच्या भागामध्ये एका गावामधलं हे दृश्य आहे. तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे प्राणी पाणी पितात त्याप्रमाणे लोक पाणी पिताना तुम्ही बघू शकता. इथे एक छोटस झरा आहे, ते आपण हातात घेऊ शकत नाही पाणी, किंवा पाणी भरू शकत नाही. त्यामुळे तोंड लावून इथे प्राण्यांप्रमाणे पाणी प्यावं लागतं, कारण इथे 7 किलोमीटर ह्या साईडला 4 किलोमीटर त्या साईडला बिलकुल पाणी नाहीये. त्यामुळे इथून जाताना हेच पाणी पुढे जायचं, पुढचा प्रवास करायचा. हाच तुम्ही जो झरा आहे तो पुढे जाऊन एका मोठ्या झऱ्याने मिळतो आणि हे पाणी आहे, हे खूप अशुद्ध पाणी आहे. हे पाणी तिथले जनावर पित असतात. अशी भयानक परिस्थिती ठाण्यातील शहापूर भागातील लोकांवरती आलेली आहे. काका, असं का पाणी प्यावं लागतं? इथून 4-7 किलोमीटर जाणे पाणी नाही ना, त्याच्या कारण पाणी प्यायला लागतं. भारत स्वतंत्र होऊन 68 वर्ष झाली. 68 वर्षात सामाजिक गरजा जर आपल्या पूर्ण होऊ शकत नाही तर मग ते पारतंत्र्य वाईट होतं का? आज इंग्रज असते तर मग असं वाटायला लागलं, म्हणजे बोलावं नाही असं. लोक हा मुद्दा असे काही उचलतात की भारत सोडायला पाहिजे, पण आज इथं ह्यांची परिस्थिती बघितल्यावर असं वाटते का मग आपण राहतो ते कोणासाठी राहतो? एक भारत मातेच्या प्रेमापोटीच राहायचं का? मग बाकी सरकारचं काम नाही की इथल्या लोकांना पोचवावं काहीतरी, त्यांना सुविधा, समाज कुठल्या सुविधा? ह्या लोकांना शाळा नाही माहिती, कॉलेज नाही माहिती. कॉलेज तर लांबची गोष्ट, पिण्याचं पाणी नाही. कामाळ गावापुढे प्रवास केला असता आणखी एक विदारक चित्र समोर आलं. कोरड्या विहिरीत उतरून लहान मुलं विहिरी खालच्या डबक्यांमधून पाणी काढत होती. रात्रीही बायका विहिरीवरच झोपतात. रात्रीची बाया विहिरी पण झोपते, तेव्हा 1-2 हांडा पाणी भेटतात. पाण्याची पासून खूप टंचाई आहे. परत आम्हाला टँकर पण नाही. आता दिवसभर रात्रभर आम्हाला इथं झोपावं लागतं, तेव्हा कुठेतरी 1-2 हांडा भेटतो. भीषण पाणी टंचाई विरोधात ग्रामस्थ सर्वपक्षीय नेत्यांनी जलदिंडीचं आयोजन केलं. ग्रामस्थांनी पायी चालत मंत्रालय गाठलं आणि आपल्या व्यथा मांडल्या. अनेक मागण्यांचं निवेदनही यावेळी प्रशासनाला देण्यात आलं. खरं तर तसंच वर्षातून एकदा जरी पाणी शहापूरला दिलं तरी त्यांच्या वर्षभराचा प्रश्न सुटणार आहे. पण एवढं शहाणपण न लोकप्रतिनिधींकडे न आणखी कोणाकडे. शहापूर तालुक्याला मुंबई महापालिकेनं दत्तक घ्यावं, गावकऱ्यांना पाणी मिळालं नाही तर आम्ही मुंबईचा पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशारा शहापूर वासियांनी दिलाय. तर पाणी टंचाई संदर्भात लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय. आता आम्ही जलदिंडी नेतोय, 1-2दा आम्ही प्रेमाने त्यांना सांगतोय
का आमची परिस्थिती काय आहे आणि त्याच्यानंतर पण जर मुंबई महानगरपालिकेला जर त्याची जाग येत नसेल तर हा पुढचा जो टप्पा असेल तो 100% मी माझ्या इथली समज आमच्या आमदारांनी पण तोच शब्द दिलेला आहे, माझ्या आमदारांनी पण तोच शब्द दिला आणि जे काय तालुक्याची पदाधिकारी असो किंवा जनता आम्ही सर्वांच्या वतीने या मुंबई महानगरपालिकेचा पाणी सर्व मिळून थांबू का जेणेकरून या तालुक्याचा पाण्याचा प्रश्न जो बिकट आहे ही परिस्थिती ज्या दिवशी त्यांना 1-2 दिवस पाणी बंद होईल या मुंबई महानगरपालिकेतल्या लोकांना तेव्हा आमची त्यांना वेदना कळतील. शहापूर करण्यासाठी बाहुली धरणातून त्यांना पाणी योजना त्या ठिकाणी कार्यान्वित करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहापूरला टंचाईतून मुक्त करण्याचं आश्वासन मिळालं खरं, पण ते पूर्ण कधी होणार हा खरा प्रश्न आहे. येत्या काही दिवसात ढग बरसतील आणि पुन्हा पाणी टंचाईचा हा प्रश्न काही महिने मागे पडेल. टंचाई दूर करण्याची आश्वासनं पाण्यासोबतच वाहू नये आणि पुढच्या उन्हाळ्यात तरी शहापूरकरांचं जीवन सुसह्य व्हावं हीच अपेक्षा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.